तिकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांचं उपोषण 7व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। आज जरांगे पाटील यांची संभाजीराजे छत्रपती हे भेट घेणार आहेत। जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला ते पाठिंबा देतील। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 6व्यांदा जरांगे हे उपोषणाला बसले आहेत। थेट जाऊयात अंतरवाली सराटीत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, 7वा दिवस आहे, जरांगे मागण्यांवर ठाम आहे। झालेला आहे आणि काल जसे जाहीर केलं होतं त्या पद्धतीने संभाजीराजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत। आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा थोडीशी घसरलेली आहे, कारण आज सकाळपासून आज पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटायला आलेले आहेत। त्यांची भेट ठिकाणी आपण बघतोय की नेमकं मनोज जरांगे पाटील आणि राजेंमध्ये भेटी दरम्यान काय होतं ते आपण बोलू। सिद्धार्थ, सरकारच्या वतीनं अद्याप कोणी आलेलं नाही, पण गेल्या 2 दिवसात आणखीन कोणाच्या महत्त्वाच्या भेटी झाल्यात किंवा जरांगे यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांची काही भेट बैठक, पुढे काय करायचं याची दिशा, उपचार घेणार का, या सगळ्याबद्दल जरांगे यांचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे मिलिंद, अनेक आमदार खासदार या ठिकाणी भेटी देऊन गेलेले आहेत। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी मात्र अद्याप या ठिकाणी आलेला नाही, कारण शंभूराजे देसाई आणि केसरकरांनी 2 ते 3 दिवसापूर्वी फोन केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक सलाईन सुद्धा घेतली होती, मात्र आता ती सलाईन एकच आहे। त्यानंतर सलाईन किंवा उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा आज थोडीशी घसरल्यासारखी दिसते, कारण एकंदरीतच आपण बघतोय की अनेक लोक येऊन भेटत आहेत आणि आज संभाजीराजे आलेत आणि नेमकं काय त्यांचं बोलणं होतं आपण ते बघूया। सिद्धार्थ, काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती म्हणजे पाकचं 4थं उपोषण ज्या वेळेला त्यांनी केलं होतं जरांगे यांनी, त्यावेळेला संभाजीराजे छत्रपती यांनी येऊन जरांगे यांना आग्रह केला होता की तुम्ही पाणी घ्या किंवा उपोषण सोडा, आणि संभाजीराजेंच्या आग्रहाखातर जरांगे यांनी त्यावेळेला पाणी प्यायलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली होती, सरकारकडे पुन्हा एकदा विनंती केली होती। या वेळेला काय शक्यता वाटते तुला? जरांगे यांचे निकटवर्तीय किंवा स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात? आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। 7वं उपोषण आहे मनोज जरांगे यांचं। आतापर्यंत दरवेळेला मनोज जरांगे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। यापूर्वी काही वेळेला सरकारचे प्रतिनिधी येऊन जरांगे यांच्याशी त्यांनी बातचीत केली। एकदा स्वतः मुख्यमंत्री अंतरवाली सराटीत आले होते। त्यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी म्हणून वेगवेगळे मंत्री अंतरवाली सराटीमध्ये येऊन त्यांना भेटले होते आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण सगळे सोयरे या विषयावर मनोज जरांगे अद्यापही ठाम आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत अंतरवाली सराटीतून। मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन केलेले आणि आता राजकीय पर्याय उभं करण्याच्या तयारीत असलेले संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झालेत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मागच्या वेळेला संभाजीराजेंची विनंती मनोज जरांगे यांनी मान्य केली होती, यावेळेला काय चित्र वाटतंय? मिलिंद, मनोज जरांगे पाटील यांचं 6वं उपोषण सुरू आहे आणि यावेळेस ते कसल्याही पद्धतीचं कोणतीही मध्यस्थी किंवा कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत, कारण 2 दिवसापूर्वी शंभूराजे देसाई आणि केसरकरांनी त्यांना विनंती केली होती उपोषणाच्या बाबतीत तुम्ही विचार करावा, उपचार घ्यावा। मात्र काय सरकार देणार, कशा पद्धतीने देणार किंवा काय चाललंय याबद्दलचं ठोस आश्वासन यावेळेस आज 7वा दिवस असूनही मनोज जरांगे पाटील यांना भेटत नाही, त्यामुळं ते उपोषणावर आताच सुद्धा ठाम आहेत।
निश्चितपणे सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की जी काही त्यांची मागणी आहे गॅझेटियर लागू करण्याची, सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीची, त्याबद्दल सरकारने फक्त आतापर्यंत एवढंच सांगितलं की त्याच्यावर सरकार गांभीर्याने काम करतं आहे आणि सरकार त्याच्यावर सकारात्मक आहे. या पलीकडे सरकारने सुद्धा कसल्याही पद्धतीचं पूर्तता मनोज जरांगे पाटलांच्या मागणीची केलेली दिसत नाही. मात्र आता मागच्या वेळेस संभाजीराजे आले त्यावेळेस त्यांनी पाणी घेतलं होतं त्यांच्या हस्ते. आता यंदा नेमकं काय संभाजीराजेंची विनंती किंवा मान राखून मनोज जरांगे पाटील त्यांची एखादी गोष्ट ऐकतात का, सलाईन घेतील किंवा पाणी पितील किंवा उपोषणाबद्दल काही भूमिका घेतील का, हे आपल्याला थोड्या वेळात कळेल. मात्र आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका दिसते त्यांचे पत्रकार परिषदेत किंवा त्यांचे इंटरव्ह्यू, इथे आता मागे हटायला तयार नाही. ते कसल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करायला या ठिकाणी आपण बघतोय. आरोग्य विभागाचे डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि संभाजीराजे त्यांच्या तब्येतीची चौकशी आणि रिपोर्ट्स त्या ठिकाणी त्यांना विचारत आहेत. निश्चितपणे आज 7वा दिवस आहे. 7व्या दिवसात एक सलाईन त्यांनी घेतलेली आहे, त्यानंतर सलाईनसुद्धा बंद केलेली आहे, पाणीसुद्धा ते घेत नाहीत आणि मागच्या 2 ते 3 दिवसापासून ते सतत झोपून आहेत. मीडियालासुद्धा फार कमी वेळ देत आहेत. 2 ते 5 मिनिटाच्या वर ते बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांची तब्येत तर ढासाळलेली आहेच आहे. मात्र दुसऱ्या बाजूने जर बघितलं आपण तर सरकार शिष्टमंडळ असेल किंवा सरकारच्या वतीनं काही लोक या ठिकाणी येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी येतील असं काही घडलेलं नाही. आपण बघतो मिलिंद मागच्या 5ही आंदोलनामध्ये सरकार प्रत्येक 4-5 दिवसानंतर आपलं शिष्टमंडळ पाठवायचं, त्यांच्याशी चर्चा करायचं. मात्र यंदा सरकारने अगदी आज 7वा दिवस असला तरी कसल्याही पद्धतीचं शिष्टमंडळ नाही किंवा कोणी बोलायला या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाला आलेलं नाही. म्हणजे सरकारची भूमिका फक्त एवढीच मनोज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचलेली आहे की सरकार सकारात्मक आहे, सरकार काम करत आहे. याच्या पलीकडे अधिकृतपणे सरकार काय बोलायला तयार नाही आणि मनोज जरांगे पाटील मात्र दुसऱ्या बाजूने हे कडक आणि निर्णायक आंदोलन, हा निर्णायक लढा हे त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं कालसुद्धा मनोज जरांगे पाटील बोलताना 2 ते 3 दिवसात सरकारने आपली भूमिका मांडावी असं सांगितलेलं आहे. मात्र आज दुसरा दिवस असला तरी सरकारने कसल्याही पद्धतीची या ठिकाणी आश्वासन त्यांना दिलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सतत म्हणत आहे की तुम्हाला आता शेवटचा चान्स देतो आहे, यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता करा, नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुपडा साफ करू, अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य आता सुरू केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील कुणाला टार्गेट करत नाही. आपण बघतोय मागच्या वेळेस सगळ्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा छगन भुजबळ यांना त्यांनी भरपूर टार्गेट केलेलं आहे. मात्र यंदा जे आहे ते कुणावरही टीका करत नाहीत, कुणालाही राजकीय भाष्य ते या ठिकाणी करत नाहीत. उलट ते काल असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस आता सामाजिक आहेत, तर मी सुद्धा मनोज जरांगेसुद्धा आता सामाजिकतेची भूमिका घेऊन आहे. त्यामुळं आपण बघतोय की आता त्यांना सहकार्याने उठून बसवलेलं आहे. दिसतंय आपल्याला त्यांच्या तब्येतीवरून की विकनेस आहे भरपूर. आणि काल परवा दिवशीसुद्धा ते बाथरूमला जाताना 2दा भोवळ येऊन पडले. विकनेस आहे, 7वा दिवस आहे, त्यामुळं साहजिकच आहे 7 दिवसात फक्त एक सलाईन बाकी अन्न घेतल्याने विकनेस आहे. एकंदरीतच आपण या ठिकाणी बघतोय संभाजीराजे त्यांची व्यवस्थित या ठिकाणी विचारपूस करत आहेत. हे झाल्यानंतर संभाजीराजेसुद्धा बोलण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगेसुद्धा आपली भूमिका मांडतील. त्यांना जर बोलता आलं ते सुद्धा मीडियाशी संवाद साधू शकतात. मात्र मिलिंद, जसं मी आधी सांगितलं आहे की एक दोन्ही बाजूंनी असं झालेलं आहे की आता मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा निर्णायक लढा उभा केलेला आहे. मरेपर्यंत मी मागे हटणार नाही आणि सरकारसुद्धा मागच्या 7 दिवसापासून कसल्याही पद्धतीचा संपर्क मनोज जरांगे यांच्याशी करत नाही. त्यामुळे हा तिढा सुटतो कसा हे पाहावं लागेल. कारण संभाजीराजेंनी जर मध्यस्थी केली आणि या ठिकाणी जर काही ॲक्सेप्ट केलं मनोज जरांगेने पाणी किंवा सलाईन किंवा उपचार, तेही होऊ शकतं. मात्र आत्ताच आपल्याला त्याबद्दल काय बोलता येत नाही, कारण कुठल्याही विनंतीला मनोज जरांगे पाटील सध्या तरी ऐकायला तयार नाहीत. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतो की लक्ष्मण हाके यांचंसुद्धा उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी ते वडीगोद्री फाटा या दरम्यान बरंच तणावाचं वातावरण आहे. अनेक तरुणांना एकमेकांवर धावून गेल्याच्या घटना घडल्यात, बाचाबाची झालेली. मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठा असल्यामुळे अनुचित प्रकार अजून तरी घडलेला नाही. एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने आला, मात्र त्याचे पडसाद महाराष्ट्रात कुठे उमटले नाही. ती घटना फक्त वडीगोद्रीच्या फाट्यावरतीच राहिली आणि तिथंच ती संपून सुद्धा गेलेली. याचासुद्धा अर्थ आपल्याला असं घ्यावं लागेल की दोन्ही आंदोलनाची दखल ओबीसी आणि मराठा समाजाने घेतली जरी असली तरी या गोष्टींना कुठेही थारा द्यायला दोन्ही समाज तयार नाही.
थोडीशी समजदारकीची भूमिका दोन्ही समाज या ठिकाणी घेताना दिसते. मात्र मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा रस्ता अडवल्यानंतर पर्यायी रस्ता वापरावा अशी विनंती एक पाऊल मागे घेऊन मराठा समाजाला केली. त्यामुळे आता पर्यायी रस्त्याचा वापर होत आहे. त्यामुळे संघर्ष आता तरी तुर्तास कुठेतरी टळलेला आहे. बरं, आपण दृश्य पाहतो आहोत. काही वरिष्ठ शासकीय अधिकारी मंचावर दिसत आहेत. हे अधिकारी कोण कोण आहेत? संभाजीराजे यांच्यासोबत बातचीत करतात ते, आणि जरांगे आत्ता तरी काही बोलण्या एवढी ताकदही त्यांच्यात दिसत नाही आहे. नमस्कार. असं आहे, त्यांचा पर्याय काही कुछ कामाचा आहे. 2 वर्ष 8 महिने एवढी जनादेशाचा अवमान करून त्यांनी पर्याय दिला. रोज फेसबुक लाईव्ह असेल, पत्रकार परिषद असेल, काय म्हणायचे? केंद्र आम्हाला पैसे देत नाही, केंद्र आम्हाला पैसे देत नाही. 2 वर्ष 8 महिने एकच डायलॉग होता. पुन्हा असं अस्थिर सरकार आणायचं का? या राज्याला प्रगतीसाठी स्थिरता पाहिजे, डबल इंजिनचं सरकार पाहिजे. केंद्र राज्य एकत्र येऊनच या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते. जनतेने थोडीशी चूक केली, थोडीशी, तरी राज्य मागे जाईल. आणि यांना राज्याच्या विकासापेक्षा जातीपातीमध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं वैशिष्ट्य काय होतं? तर आपल्याला माहित आहे की पैशाचा खूप मोठा उपयोग करायचा. आता काँग्रेसचं वैशिष्ट्य काय आहे? तर जाती जातीमध्ये भेद करायचा. अमेरिकेत जाऊन सांगता आरक्षण बंद करू, आणि मग त्यांचे जे पाठीराखे आहे ते म्हणतात समानता आल्यावर आरक्षण बंद करू. अरे 55 वर्ष मग काय झोपले होते? समानता का नाही आणली? का नाही 80 कोटी लोकांना तेव्हा मोफत धान्य दिलं? का घराची योजना केली नाही? का शौचालय केलं नाही? का उज्ज्वला गॅस दिला नाही? का मुद्रा योजना दिली नाही? का स्टँडअप योजना दिली नाही? पीएम विश्वकर्मा का दिली नाही? आयुष्यमान भारत का नाही दिली? आणि आता गोष्टी सांगता आरक्षण काँग्रेसचे नेते रद्द करू. अरे त्यांना घर पाहिजे हे सांगतात. विश्वसुंदरी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अरे विश्वसुंदरी नंतर बनवा ना, पहिले तर त्यांचं घर सुंदर बनवा, त्यांच्या परिवाराचं विश्व सुंदर बनवा. नाही, मला वाटतं की आमचे नेते शंभूराजे देसाई त्यांच्याशी बोलले आहे. आता प्रतिनिधी मंडळ जाईल की नाही याची माहिती बोलले. नाही, सुरक्षा, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल की जल वाहतूक, सरकार म्हणून याकडे अपघात होऊ नये, अपघाताची संख्या ही शून्यावर यावी या दृष्टीने पावलं उचलावीच लागतात. माझ्याकडे भारत सरकारच्या रेल्वे विभागाचे आकडे नाही, पण निश्चितपणे यामध्ये काही अंशी कमतरता कमी झाले आहेत, पण तेही शून्यावर आणण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग काम करते. संजय राऊत आता बोलायले आहेत की भाजपचे आहेत ते कटकारस्थानी आणि कटकारस्थानी आहे. ते आधी सरकारमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट करतील, आधी राष्ट्रवादीचा पत्ता कट करतील आणि त्याच्यानंतर शिंदे गटाचा पत्ता कट करतील असं कोण म्हणालं? संजय राऊत. नाही, त्यांच्यावर तुम्ही एवढा विश्वास ठेवता का? तुम्हालाही तर विनंती आहे ना. इतकेदा त्यांच्या वक्तव्यावर कधी तुम्हालाच मी प्रश्न विचारतो, डॉक्टर मोठा की कंपाऊंडर मोठा? समजा तुम्हाला कोणी तुमच्या मुलाला शुभकामना दिली, बेटा तू डॉक्टर होऊ नको, देव तुला कंपाऊंडरच कर, तर तुम्ही त्याच्याबद्दल राग मानाल ना? का विश्वास ठेवतो? कोरोना पाप केल्याने होतो आणि आता तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास आहे. काय बोलतील याचा काहीतरी कोणाला भान तरी असतं का? त्यांना भान असतं का? तुम्ही तर भान ठेवा की त्यांच्या वक्तव्यावर एवढे गंभीर होत जाऊ नका. ते काय बोलतील त्यांचं त्यांना माहित नाही. शरद पवार साहेबांच्या संदर्भात किती निम्न शब्दात ते बोलले होते, किती मोदींचं कौतुक आणि तारीफ त्यांनी केली. त्यामुळे फार विश्वास ठेवू नका. कोण म्हणताय? मला असं वाटतं हे त्यांना लागू आहे. दरम्यान एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक होते आहे. एक महत्त्वाची अपडेट
ते म्हणजे मराठा आंदोलनाच्या संदर्भात सरकारी शासकीय स्तरावर प्रशासकीय स्तरावर ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज होते आहे। आज राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयातल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध कायदेतज्ञ उपस्थित राहणार आहेत। हैदराबाद गॅझेटची प्रत सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी राबवायची यावर या बैठकीत चर्चा आणि निर्णय होणार आहे। एक महत्त्वाची अपडेट, आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत। त्यांचं हे 7वं उपोषण आहे, 6वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा। आपण या लाईव्ह दृश्यांमध्ये पाहतो आहोत। संभाजीराजे छत्रपती हे त्यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीत गेलेत। डॉक्टर दररोज 2 वेळेला मनोज जरांगे यांची तपासणी करतायत आणि एक महत्त्वाची अपडेट या सगळ्यात आली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपसमितीची एक तातडीची महत्त्वाची बैठक होते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे मराठा विषयातल्या। आपण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात सुरू झालेली आहे। ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उपसमितीची बैठक जी आहे ती होणार आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती केली जाणार आहे, कारण की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अद्याप सुटलेला नाही आहे। राज्य सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नासंदर्भात इथे महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर शंभूराज देसाई आणि त्याचबरोबर इतर काही कायदे तज्ञ जे आहेत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार हैदराबाद गॅझेटची प्रत जी आहे ती सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भात चर्चा होण्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे हैदराबाद गॅझेटची जी पुनरावृत्ती जी आहे महाराष्ट्रात होते का हे आता पाहावं लागणार आहे। या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतोय हे आता आपल्याला पाहावं लागेल। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोट